बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी अर्थातच पावसाची आहे, कारण सलग दुसरा दिवस आहे. मुंबईसह संपूर्ण राज्याला पावसानं अक्षरशः झोडपून काढलंय. गेले 2 दिवस धुवाधार पाऊस बरसतोय. त्यामुळे सतत धावणारी मुंबई काहीशी ठप्प झाली आहे. मुंबईकरांचे प्रचंड हाल होतात. अगदी सकाळपासूनच ठिकठिकाणी पावसाचं पाणी साचल्यानं रस्ते आणि रेल्वे वाहतुकीवरती मोठा परिणाम झालाय. पावसात अडकलेला प्रत्येक जण आपलं ऑफिस गाठण्यासाठी किंवा घरी परत जाण्यासाठी अक्षरशः धडपड करतोय. सकाळी बाहेर पडलेला, घराबाहेर पडलेला नोकरदार वर्ग अजूनही आपल्या घरी पोहोचलेला नाहीये. कुणी रस्त्यात अडकलंय तर कुणी लोकलमध्ये. जोरदार पावसानं मुंबईकरांचे पुरते हाल केलेले आहेत. या पावसामुळे मुंबईची लाईफलाईन ठप्प झाली, म्हणजे एक प्रकारे मुंबईलाच ब्रेक लागला. मध्य रेल्वे आणि हार्बर रेल्वे मार्गावरची वाहतूक पूर्णतः बंद पडलेली. त्यामुळे लोकल प्रवाशांचे हाल झाले. लोकल ट्रॅकवरती मोठ्या प्रमाणात पाणी साचलं. त्यामुळे ट्रॅकच्या नालेसफाईवरतीच प्रश्नचिन्ह उपस्थित झालं. ही साधारणतः सकाळच्या सुमारासची दृश्य आहेत. रेल्वे रूळ दिसत नाहीये तितकं पाणी अनेक स्थानकांवरती साचलेलं होतं. त्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक पूर्णपणे कोलमडली. तर लोकल बंद पडल्यानं अनेक ठिकाणी लोकांना ट्रॅकवर उतरण्याची वेळ आली. पावसात अडकलेल्यांची आपल्या घरी पोहोचण्यासाठी धडपड सुरू झाली आणि तीच धडपड या दृश्यांमधनं आपण पाहतोय. 2 दिवस सुट्टी जाहीर केली असली. रेल्वे ट्रॅकवरती पाणी आलं तर दुसरीकडे रस्त्यांनाही नद्यांचं रूप आलं. कुर्ल्यातल्या LBS मार्गावरती चक्क कमरेपर्यंत पाणी साचलेलं. या पाण्यामध्ये अनेक वाहनं अडकून पडली, ती बंद पडली. या पाण्यातनं वाट काढताना वाहन चालकांना अनेक अडचणींना सामोरं जावं लागलं. आणि मुंबईतल्या मिठी नदीनं धोक्याची पातळी ओलांडली. त्यामुळे मिठीचं पाणी नागरी वस्तीत घुसलं. कुर्ल्याच्या क्रांतीनगर परिसरात पूरस्थिती निर्माण झाली. स्थानिकांची घरं पाण्याखाली गेल्यानं इथे NDRF कडनं आता बचाव कार्य सुरू झालंय. प्रशासनाकडनं या सगळ्या स्थानिकांना सुरक्षित ठिकाणी हलवलं जात आहे. आणि सकाळी सकाळी पावसाचा जोर असूनही कामावरती निघालेल्या प्रवाशांचे, मुंबईकरांचे आज मोठे हाल झाले. लोकल ठप्प असल्यामुळे अनेकांना लोकलमध्येच बसून राहावं लागलं. यावेळी रेल्वे पोलीस मदतीसाठी धावून आले आणि महिलांना त्यांनी पाणी आणि खाण्याचं वाटप केलं. कुठं नदीनं रौद्ररूप धारण केलं होतं, तर कुठे NDRFला पाचारण करण्याची वेळ आली होती. काही ठिकाणी घरांमध्ये 2-3 फुटांपर्यंत पाणी साचलं होतं, तर कुठे दुकानांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी शिरलं होतं. रेल्वे रूळ पाण्याखाली गेल्यानं रेल्वे रुळावर उतरून मार्ग काढण्याची वेळ आली. मंगळवारी मुंबई आणि उपनगरात ही भीषण परिस्थिती पाहायला मिळाली. पावसानं अक्षरशः मुंबईत हैदोस घातला. खरं तर रात्रीपासून पावसाची संततधार सुरू होती. सकाळी पावसाचा जोर वाढला आणि सगळीकडे पाणीच पाणी झालं. मुंबईच्या कुर्ल्यात NDRFला पाचारण करण्याची वेळ आली. त्यावरून तुम्हाला मुंबईतल्या पावसाचा अंदाज आला असेल. मिठी नदीनं धोक्याची पातळी ओलांडल्यानं मुंबईकरांच्या काळजात ठस झाली. कारण 26 जुलै 2005 साली मिठीनं मुंबईला अशाच प्रकारे मगर मिठी मारली. त्यामुळे या परिसरात हाहाकार उडाला होता. कुर्ल्यातल्या क्रांतीनगरमध्ये पूरस्थिती निर्माण झाली. कुर्ल्यातल्या LBS मार्गाला तर तळ्याचं स्वरूप आलं. मी सध्या उभा आहे कुर्ल्यातील LBS परिसरात, शीतल सिनेमाजवळ. तुम्ही बघू शकता इथे सकाळी कमरेच्या वरती पाणी होतं. रात्रभर पाऊस सुरू होता. आता परिस्थिती तुम्ही बघाल तर इथे एक गाडी बंद पडलेली, अशा अनेक गाड्या पुढे बंद पडलेल्या आहेत. इकडे पवईच्या मिलिंदनगर फिल्टर पाडा परिसरात एक जण मिठी नदीत पडला. तो वाहून जात असताना त्याला बाहेर काढण्यास स्थानिकांना यश आलं. ठाण्यातल्या शीळ दायघर परिसराला तलावाचं स्वरूप आलं. सततच्या पावसामुळे परिसरात कमरेपर्यंत पाणी साचलं आणि पाण्यात अनेक वाहनं अडकली. मंगळवारी मध्य रेल्वेच्या लोकलनं प्रवास करणाऱ्यांचे अतोनात हाल झाले.
काही ठिकाणी रेल्वे रूळ पावसाच्या पाण्याखाली गेल्यानं लोकल रेल्वे ठप्प झाली. अंधेरीवरून भिवंडीला जायचं होतं. मी सकाळी गोरेगाव ते CST ट्रेन पकडली आणि मी पडाळ्यात उतरलो 11 वाजता. तिथून मला ट्रेन नाही भेटली. मग आता घरी जाण्याचा का बेत नाही? आता जे तोपर्यंत ट्रेन चालू होत्या तोपर्यंत नाहीच झाला. सकाळी 11:30 वाजण्याच्या सुमारास ठाणे ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स वाहतूक पूर्णपणे बंद झाली. त्यामुळे बहुतेक प्रवाशांनी घरची वाट धरली. ऐन ऑफिसच्या वेळेत लोकल ठप्प झाल्यानं प्रवाशांचे चांगलेच हाल झाले. पवईवरून चालत आलो आम्ही. पवईवरून पवईवरून किती वेळ लागला इकडे पोहोचायला? 1.5 तास लागला. 1.5 तास लागला. किती त्रास होतो रेल्वे बंद? लई त्रास होतोय. काय मागणी असेल? रेल्वे गाड्या वाढवल्या पाहिजेत, वाढवायला पाहिजे. हळूहळू रेल्वे सुरू केली पाहिजे. हा, सुरू केले पाहिजे. किती महिलांचा डब्बा भरगच्च भरलेला आहे? कुठल्या दिशेने चालली ही गाडी? दिवा कल्याण कसारा कसारा. काय मागणी असेल शासनाकडे? जास्त गाडी. जास्त गाडी. त्रास आहे आम्हाला. टॅक्सीवाले हजार रुपये मागतात. टॅक्सीवाले 1,500 मागतात आहे. 1500 रुपये मागतात. 1,500 मागताय. आम्ही नवी मुंबई पनवेलला जाणार आहे. आम्हाला इथे 2-2.5 तास झाले येऊन. 2-2.5 तास झाले कमी. ट्रेन पनवेल साईडची ट्रेन मानपूरपर्यंत चालू आहे. पण ते फक्त मानपूर ते CST 2 नंबरवरून प्लॅटफॉर्म 2 नंबरवर चालू आहे. आणि इकडनं पुढील पनवेलपर्यंत मानपूरपर्यंत चालू आहे. पण पुढील सूचना मिळेपर्यंत पुढील ट्रेन चालू होईल. मुंबई लगतच्या उपनगरातही पावसानं थैमान घातलं. नालासोपारा ते वसई दरम्यान लोकल सेवा ठप्प झाल्यानं प्रवासी मध्येच अडकून पडले. त्यामुळे काही प्रवाशांनी रेल्वे रुळावर उतरून पुढची वाट धरली. मुसळधार पावसामुळे बदलापूर शहरातील अनेक सखल भागात पाणी साचलं. शनीनगर भागातल्या नाल्याचं पाणी अनेक दुकानांमध्ये शिरल्याचं पाहायला मिळालं. पालिका प्रशासनाच्या हलगर्जी कारभाराचा फटका दुकानदारांना बसला. बदलापूरच्या प्रेसियस हार्मनी परिसरात हेच चित्र होतं. बदलापूर शहरातील अनेक भागांमध्ये पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झालेली आहे. सध्या बदलापूर पश्चिमेच्या परिसरामध्ये आपण आहोत. आपण पाहू शकतो की जी व्यावसायिक गाळ्या आहेत त्या ठिकाणी जवळजवळ 3 ते 4 फूट पाणी शिरलेलं आहे. शेजारी शनीनगरचा नाला आहे आणि या नाल्यामध्ये पालिकेनं जवळजवळ 1.5 कोटी रुपये खर्चून संरक्षक भिंत टाकून तो नाला जो आधीच अरुंद होता तो आणखीन अरुंद केलेला आहे. आणि त्याच्यामुळे आजूबाजूच्या परिसरामध्ये आता पाणी शिरायला सुरुवात झालेली आहे. 4 वाजल्यानंतर पावसाचा जोर काहीसा ओसरला. त्यामुळे सकाळी ऑफिसला पोहोचलेल्यांना घरी परतायचं कसं हा प्रश्न निर्माण झाला. रात्रीपासून सुरू असलेल्या पावसानं मुंबई आणि उपनगरातल्या नागरिकांना मोठे हाल सहन करावे लागले. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.